नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। श्रीगोंदा येथे मेंढपाळाच्या पालावर हल्ला, जातीवंत नरासह शेळ्या मेंढ्यांची चोरी। 4 दिवसांमध्ये आरोपींना अटक करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सखाराम सरक। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव येथे मेंढपाळाच्या पालावर हल्ला करून लागवडीसाठी आणलेल्या जातीवंत नर तसेच 7 शेळ्या मेंढ्यांची चोरी झाल्याची घटना रविवार दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेनं परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींना तातडीनं अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळू कोकरे, धुळदेव टकले, मोहन कोकरे, म्हस्कू शिंगटे, मारुती शिंगटे, रामा पोकळे, धोंडीबा कोकळे आणि पोपट कोकरे हे मेंढपाळ आपल्या कुटुंबियांसह शेळ्या मेंढ्या घेऊन चारा पाण्याच्या शोधात कोळगाव परिसरामध्ये वास्तव्यास होते। त्यावेळी काही पारधी समाजातील व्यक्तींनी त्यांच्या पालावरच शिवीगाळ, दगडफेक आणि मारहाण केल्याचा आरोप फिर्यादींनी केला। या गोंधळाचा फायदा घेत काही जणांनी लागवडीसाठी आणलेला जातीवंत नर तसेच 7 शेळ्या मेंढ्या हाकून नेल्याचं फिर्यादींचं म्हणणं आहे। तसेच आमच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला जीवे मारू, पोलीस आमचं काहीच करू शकत नाही अशी धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। घटनेनंतर घाबरलेल्या मेंढपाळांनी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली। त्यानंतर सरक यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला। या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। यावेळी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे कार्यकर्ते मुक्ताजी वाघे, एकनाथ कोळपे, मंकू हातेकर, बाबू तांबे, पांडुरंग टकले यांसह मोठ्या संख्येनं मेंढपाळ पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते। दरम्यान महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की 4 दिवसांच्या आतमध्ये आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या शेळ्या मेंढ्या आणि जातीवंत नर परत मिळवून दिला नाही तर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेलवंडी पोलीस ठाण्याविरोधात भव्य आंदोलन छेडण्यात येईल। गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील विविध भागामध्ये मेंढपाळांवर जीवघेणे हल्ले आणि लाखो रुपयांच्या शेळ्या मेंढ्यांच्या चोरीच्या घटना वाढल्याचा दावा करत मेंढपाळांना स्वतःच्या आणि त्यांच्या जनावरांच्या संरक्षणासाठी कायदेशीर शस्त्र परवाने देण्याची मागणी देखील त्यांनी केली। सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र मेंढपाळ कृषी आंदोलन अहिल्यानगर। आपण जर बघितलं काल 4:30च्या दरम्यान जी घटना घडली म्हणजे दिवसा दरोडा पडलेला आहे। ही का रात्रीची घटना नाही, दिवसा घडलेली घटना आहे। ज्यावेळेस मेंढपाळ दुसऱ्या मुक्कामातून दुसऱ्या या ठिकाणी मुक्कामी मेंढ्या घेऊन आलेल्या असताना मेंढ्या थांबलेला असताना त्या ठिकाणी त्या जो पारधी समाज त्या ठिकाणी वस्ती करून राहतोय ते लोक डायरेक्ट आल्याने ह्या लोकांना मारहाण करून त्यांच्या मेंढ्या आणि शेळ्या बोकडे चोरून नेले आहेत। ज्यावेळेस यांनी विरोध करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना काठ्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आली। एक 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एका मुलाच्या नाकावरती कोरडीचा घाव केलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला फोनवरून कळाल त्यावेळेस मी कंट्रोल रूमला एसपी ऑफिसला कंट्रोल रूमला फोन केला आणि बेलवंडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीसची गाडी आली। पोलिसांनी सहकार्य केले, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु आज उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं। आरोपी त्या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत, परंतु अजून आरोपीला अटक केलेली नाही। तुमच्या इथे पुढे काय असेल? जर 4 दिवसामध्ये पोलिसांनी या ठिकाणी आरोपी अटक करून गेलेला मुद्देमाल जर मेंढपाळाचा परत दिला नाही तर आम्ही नगर कलेक्टर ऑफिसवरती मेंढपाळाच्या वतीनं एक मोठं आंदोलन ठिकाणी करणार आहोत। आणि यासाठी आम्ही शासनाकडे एक मागणी वारंवार करतोय की बाबा तुम्ही मेंढपाळांना शस्त्र परवाना, मेंढपाळांना बंदुकीचे लायसन, मेंढपाळांना बंदूक द्या। जर या ठिकाणी मेंढपाळाकडे शस्त्र असतं, जर बंदूक असती तर कालची ही घटना घडली नसती। आमची शासनाकडे ही वारंवार केलेली मागणी आहे, परंतु अद्याप शासनाकडून या गोष्टीला पाहिजे तेवढा या ठिकाणी आम्हाला हे भेटत पाठिंबा किंवा म्हणण्यापेक्षा या शासनाकडून पाहिजे तेवढा सपोर्ट या ठिकाणी आम्हाला या बाबतीत अद्याप। आमची काल बकरी कोळगावकडून थांबत आली। आम्ही फाट्याकडे थांबलो होतो, त्यांनी आमची दगडांनी आणि मार करून माणसं दामटून काढली कारड्यांनी। 7 बकरं आमची उडवून नेली, आमच्यावर कारवाई केली, आमची 2 लाखाची नुकसान केली। त्या दिवशी मी लोणंदवरून 50,000 रुपयाचा पाणी घालला, तो पण घेऊन गेली। माझी 7 बकरी गेली, तर माझी एकट्याची 7 वाड्यातून माझी बकरी गावली एकट्या। माझ्या म्हाताऱ्याला मारलं, जवळजवळ 80 वर्षाचा म्हातारा त्यांनी लाथा घातल्या, माझ्या पोराला लाथा घातल्या।
मग ते सगळी पळून गेली. माय मात्र पोरग गावलं त्याला लय मारलं. पोलीस प्रशासन काही दखल घेत नाही काय? दिली ना सकाळी. मग हा घेतली त्यांनी दखल. काय म्हणले ते? ते म्हणले येतो आम्ही धरतो, गावली तर घेऊन जातो. गावलं धरतो म्हणजे नाही का? हा गावल्यावर घेऊन जातो.